या मंचावर उपस्थित आमचे सर्व भाजपा पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते, मार्गदर्शक, आमचे गुरु अशोकजी राणे साहेब, मी गेली 5 वर्ष या 4 ते 5 वर्ष झाली या संघटनेत काम करतोय. आम्हाला आमच्या जी पाठीशी जी साथ भेटली त्या जोरावर आज या ठिकाणी आम्ही या उपाध्यक्ष या पदापर्यंत पोहोचलो. या संघटनेची सुरुवात वेंगुर्ला डेपोत ज्यावेळी आम्ही केली त्यावेळी वेंगुर्ला डेपोत 14 कर्मचारी होते आणि पुन्हा प्रशांत गावडे या आम्ही 15 जणांनी सुरुवात केली. कुठेतरी आम्हाला कुठेतरी लढायचं होतं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, आम्हाला जे चुकीचं घडतंय ते कुठेतरी थांबवायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही पहिली साथ मागितली की आमच्या देसाई साहेबांची. त्यानंतर आम्हाला त्याच्या पुढे पण सिंधुदुर्ग जिल्हा लेवलला आम्हाला कोणतरी पाहिजे होतं. आम्ही सावंत साहेबांकडे गेलो, सावंत साहेबांना भेटलो. त्यावेळी सावंत साहेबांनी आम्हाला त्यांना माहिती नाही किंवा शक्ती किती कर्मचारी आहेत, सर्वशांतीच्या पाठी किती कर्मचारी राहतील याचं त्यांना काही माहिती. त्यावेळी त्यांनी आम्हाला एकच त्यावेळी उत्तर दिलेलं होतं, मी तुम्ही जे सांगताय ते पद घ्यायला तयार आहे, तुमच्या पाठीशी राहायला तयार आहे, पण मला एक गोष्ट तुमच्याकडनं हवी की आपला कर्मचारी पहिल्यांदा चुकता करू नये आणि कर्मचाऱ्याला कोणी चुकीचं घडवलं आणि कर्मचाऱ्याच्या विरोधात फोन केलं त्याला मी स्वतः त्याच्या पाठीशी आहे. ही गोष्ट मला पण एक पटली. आज मी काम करताना 100% मी आज 10 वर्ष मला झाली एसटी महामंडळात, 10 वर्ष चालक ही पदवी मी कार्यरत काम करताना 10 वर्षाचा मला सुरक्षित सेवेचा जिल्हा भेटला. त्या कामात कधीही तुम्ही कुठे वेगवेगळ्या जाऊन विचारा, या 10 वर्षात माझ्या गाडीचा आरसा किंवा एखाद्याला पार्ट कुठून मी त्याचे पैसे भरले किंवा काय, म्हणजे मी ह्या 10 वर्षात माझं काम आहे ते मी प्रामाणिक केलं. आणि दुसरं चुकीचं काम मी कधी अधिकारी कुठच्या चुकीच्या माणसाला मी कधी बघून घेतलं, कारण चुकीचा कर्मचाऱ्यांना वाढला तिथे मी शांत बसत नाही. माझा स्वभाव पण आहे, कारण सावंत साहेबांनी सांगितलं चुकीचं असेल त्याला सुरू. त्या पद्धतीने मी आजपर्यंत काम केलं. मार्गदर्शन तर सगळ्यांना भेटलंय. आता तर या मंचावर उपस्थित सगळे पदाधिकारी, जेवढे पदाधिकारी जिथे जिथे जातो कुठेतरी पुरा कणकवली देवगड ज्यांना साथ घालतो तिथे कुठेतरी त्यांची आम्हाला 100% सहकार्य आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं मी प्रथमचा आभार मानतो. या माझ्या राज्य कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष पदाला कुठेतरी या सगळ्यांची साथ आहे. त्यामुळे या पदापर्यंत येऊन पोहोचलो. ते मार्गदर्शक अशोकजी राणे साहेब हे कायमस्वरूपी दिवसातून 2दा पुढे काही झालं तरी त्यांना म्हणजे त्यांचं एक कौतुक म्हणजे आपण विचार करतो आपले कर्मचारी कुठे विचार करतात व एक दिवस आपल्याला संघटनेसाठी द्यायचं झालं तर दांडा विचार करतात. आज मला एक वाईट वाटतं की यांच्याने 30-35 वर्ष एसटी महामंडळात सेवा दिली, सेवा देऊन आमच्या सेवानिवृत्त आहे, तरीही अशी माणसं आपल्याला लागली की जेणेकरून ती कायमस्वरूपी आपल्यासाठी तिथे डिव्हिजन करतात. म्हणजे गोष्ट घेण्याची आहे, काय त्यांना बोललं कशासाठी ते येत आहेत, त्याला काय त्याचा फायदा आहे, तर कर्मचाऱ्यांबद्दलची तळमळ आहे त्याच्यासाठी ते आज आमची साथ देत आहेत. आणि खरोखर अशी माणसं आम्हाला लागली त्याच्यामुळे आम्ही काम करतो. त्याच्यापुढे त्यांची आम्हाला 100% साथ मिळावी एक माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि सावंत यापुढे जसं आज मी काम करतोय ते यापुढे तसंच मी काम करणार. जर आपला कर्मचारी चुकला तर मी तिथे नसणार, पण कर्मचारी जर चुकत नसेल आणि कुठचा अधिकारी जर आपल्या पद्धतीत मस्ती करत असेल तर मी ऐकून घेणार. 10 वर्षात माझी लोक चालेल या पद्धतीत काम करणार. कर्मचाऱ्यांची आज मला जेवढी साथ आहे तेवढी कर्मचाऱ्यांची साथ आहे. यापुढेही मला तुमची साथ पाहिजे. आज तुम्ही सर्वजण आलात आणि सर्वजण पदाधिकारी उपस्थित राहिला, सर्वांचे आभार मानतो आणि माझे